तर संदेश पहिलं षटक घेऊन येते. सामना सुरू होते. 25 मिनिटाचा अवधी असेल, लक्षात घ्या. अटाली वडवली संघ 2 वाजून 3 मिनिटं आलेत. 25 मिनिटात तुम्हाला एक इनिंग कंप्लीट करायची. अर्जुन आणि त्याच्या सममेत तुम्ही पाहतायत विशाल ही जोडी. गेम ऑन. पहिला चेंडू संदेशचा मिस्टामिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि पहिल्या चेंडूवरती पहिले यश मिळालंय. ते गोलंदाज संदेशला, फलंदाज शून्यावरती बाद. विशाल शून्यावरती बाद झालाय. विशाल शून्यावरती बाद झालाय. नवीन फलंदाज प्रीतम येत आहेत. तर पहिला चेंडू आपण पाहतोय संदेशचा आणि दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा यश मिळालंय. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत गोलंदाज संदेशने. अनंत संतोष चव्हाण यांच्याकडनं अटाली वडवली संघाला शुभेच्छा. पहिली शुभेच्छा आपण पाहिलं तर श्रीकांत भोईर आमचे मित्र आहे तिकडचे, आणि ते सातत्याने आपण पाहिलं तर युट्यूबवर बऱ्याचशा स्पर्धा रोशन पाहत असतात. आणि अटाली वडवली संघ आपण त्यांच्याच विभागातील संघ आहे. आणि हॅट्रिकच्या वर उंबरड्यावरती आता गोलंदाज संदेश. 2 धक्के लागलेत घनसोली या संघाला शून्यावरती, कारण की प्रीतम बाद झालाय, विशाल बाद झालाय, अर्जुन नॉन स्ट्राईक एंडला आहे. आणि स्ट्राईक एंडला आता 4थ्या क्रमांकावरती संदेश येतोय. संदेश वर्सेस संदेश. हॅट्रिक चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज आपण पाहतोय संदेश. एकही हॅट्रिक अजून या स्पर्धेत झाली नाहीये. आणि बघा पहिले हॅट्रिक पूर्ण होईल का. हा चेंडू मिडा आपला क्षेत्ररक्षक, अजून एक डॉट बॉल. बरेचसे ग्रामीण खेळाडू मध्ये आपण खेळाडू पाहिले जे आजही रोशन मास्कचा वापर करतात. पंचांचा आपण विचार करतो सुभाष पाटील जे नेहमी मास्कचा वापर करतात. अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी केली संदेशने आपण पाहिलं आतापर्यंत. 4 चेंडूमध्ये एकही धाव दिली नाहीये आणि 2 धक्के दिलेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत मिडो आपला अप्रतिम क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतोय. अजय काय क्षेत्ररक्षण दाखवलं अजयने. जवळजवळ असं वाटलं होतं रोशन हा चौकार जाईल. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यानंतर मात्र पहिल्यांदाच स्ट्राईक एंडला येतोय तो अर्जुन. 2 बाद 1 अशी धावसंख्या घनसोली संघाची. 5 षटकांची पहिल्या फेरीतील शेवटची बॅच. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल तो प्रांजल 11 दापोडे विरुद्ध यज्ञेश विवेक 11 वसार. या दोन्ही टीमच्या कॅप्टनने सज्ज राहायचे पुढच्या मॅचसाठी. संदेशने अप्रतिम गोलंदाजी केली. पॉवर प्लेच्या षटकात आपण पाहिलं तर फक्त 1 धाव आतापर्यंत खर्च केली आहे आणि 2 धक्के दिलेत. ज्या प्रकारे मगाशी उल्लेख केला स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सुरेख कामगिरी करणारा हाच संघ तुम्ही पाहतायत अटाली वडवली संघ. आणि पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे जरूर संपलाय. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव देत असताना 2 गडी बाद केलेत. तो गोलंदाज संदेशने अप्रतिम गोलंदाजी दाखवली. घनसोली संघ तुम्ही पाहताय थोडासा उशिरा जरूर इथे दाखल झालाय आणि त्यामुळे आपण पाहिलं थोडंसं दडपण या संघावरती रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि क्रिकेट असा खेळ आहे, दडपणाखाली जर तुम्ही क्रिकेट खेळाल तर क्रिकेट या खेळामध्ये तुमचा खेळ चांगला होणार नाहीये. क्रिकेट हा खेळ मित्रांनो आत्मविश्वासाचा आहे आणि तुमच्याकडे आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे. आणि तो आत्मविश्वास तुम्ही संदेश या गोलंदाजामध्ये पाहिला. आणि त्याने पॉवर प्लेच्या षटकात अवघी 1 धाव देत असताना 2 धक्के दिले ते घनसोली संघाला. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज संतोष. खूप चांगली भूमिका आज पंचांची सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. उमेश केनेसर असतील, रमेश म्हात्रे, मुन्ना पठाण सर, शापूर आणि सुभाष पाटील असे 4 ऑफिशियल पंच तुम्हाला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज संतोष येत आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय
खूप चांगलं क्रीडांगण आणि त्यापासून खूप चांगली खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. एकविरा स्पोर्ट गुरुलीपाडा आयोजित स्वर्गवासी एकनाथ शेट विस्मृती चषक आणि हा चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि फलंदाज अजून एक बाद होईल, अजून एक धक्का लागेल तो घनसोली संघाला. संदेश बाद होत आहेत. सलामीचा फलंदाज अर्जुन अजूनही मैदानाच्या आतमध्ये. उमेश येत आहेत नवीन फलंदाज. संघ थोडासा अडचणीत आलाय घनसोली संघ, मात्र इथून एका मॅरेथॉन इनिंगची गरज आहे. ती मॅरेथॉन इनिंग मला वाटतं अर्जुनला खेळावी लागेल. जो सलामीला आलाय, जास्त स्ट्राईक त्याच्याकडे आली नाही. इथे 3 धक्के जरूर लागलेत. एकच धावपल करते. अनंत संतोष उर्फ डॉलर यांच्याकडनं शुभेच्छा या मॅचसाठी. भरपूर टोपण नावं असतात रोशन. अनंत संतोष डॉलर या नावाने ते प्रसिद्ध आहे. आणि अटली वडोली संघाला त्यांनी या मॅचसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते संतोषच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर संतोष. ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू होता, पण पुन्हा पडान सर सांगतायत की चेंडू स्वेअर आहे, वाईट आहे. ऑप्शनच्या भरपूर बाहेर चेंडू होता. फंचांचे दोन्ही हात समांतर आणि समोरच्या टीमला एक धाव अवांतरच्या स्वरूपात मिळते. 2 धावा धापलकरती 3 गड्यांच्या मोबदल्यात घनसोली संघ दुसरं षटक मार्गस्थ असताना ज्या पद्धतीने आपण पाहिलं संदेशने पहिले षटक फेकलं, फक्त 1 धाव खर्च केली. हा चेंडू मात्र आता अर्जुनलाही बीट केले. जो सलामीला आलेला फलंदाज आहे अर्जुन. 9 सेकंडला उमेश आहेत. गोलंदाज संतोष तुम्ही पाहतायत जे षटक दुसरं मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं. पण धावांसाठी संघर्ष करावा लागतोय तो घनसोली संघाला. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही आणि इथे मात्र फलंदाज अर्जुनची खेळी समाप्त होईल. धक्का क्रमांक 4 मैदानामध्ये झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो. ऐकला. एक प्रतिम समालोचक आपण पाहतोय नवी मुंबईचे. नवी मुंबई विभागातील याचा घनसोली संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. 4 बाद 2 अशी धावसंख्या. नवीन फलंदाज विशाल येत आहेत. उमेश आणि विशाल ही जोडी 4 गडी बाद झालेत रोशन आणि अवघ्या 2 धावा धावपलकरती लागल्यात. त्या घनसोली संघ पूर्णपणे बॅकफुटवर तुम्हाला पाहायला मिळतोय, कारण की आपण पाहिलं तर अट्टाली वडवली संघ ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज संतोष. ज्या पद्धतीने संदेशने गोलंदाजी केली तीच गोलंदाजी तुम्हाला संतोषच्या माध्यमातून पाहायला मिळते. संदेशच्या पावलावर पाऊल ठेवून सुरेख गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉल चेंडूची समाप्ती होते. संतोषने 5 चेंडूमध्ये 1 धाव दिली, ती व्हाईटच्या स्वरूपात. म्हणजे बॅटने संतोषने एकही धाव दिली नाही आतापर्यंत. व्हेरिएशन खूप चांगलं आहे त्याच्याकडे. आणि पायचीचा अपील केलं, मात्र मन्ना पुटान सरांचा इशारा येतोय. फलंदाज LBWच्या स्वरूपात बाद. धक्का क्रमांक 5 घनसोली संघाला 2 या धावसंख्येवरती आणि 2 षटकांचा खेळ इथे समाप्त.
ती 5 धक्के लागलेत रोशन आणि अवघ्या 2 धावा धाबवरती आहेत. म्हणजे धावांसाठी किती संघर्ष करावा लागतो. आणि दुसऱ्या स्पेलमध्ये आता पुन्हा आलेत गोलंदाजी करण्यासाठी संदेश. ज्या संदेशने पॉवर प्लेच्या षटकात अवघी 1 धाव दिली होती, 2 गडी बाद केले होते, तो संदेश येतो आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो उमेश. उमेशलाही अजूनही खातं उघडायचे. अशीच नॉन स्ट्राईक एंडला आहे. धावा येत नाहीयेत. धावांसाठी संघर्ष करावा लागतो. एक एक धावेसाठी आपण पाहतोय. कठीण झाले आता मात्र घनसोली संघाटी. हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर जाणार चेंडू, पंच वाईट चुकून करतायत. 3 धावा झाल्या धावफलकावरती. 3 मधल्या 2 धावा या वाईटच्या आहेत. म्हणजे संतोषने सुद्धा एकही धाव बॅटने दिली नाही. एक वाईट त्याने फेकला. पहिल्या षटकात 1 धाव दिली होती, तो गोलंदाज संदेश. हा चेंडू तुम्ही पाहतायत सरळ बॅटने खेळतायत क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला आणि चेंडू 2 पायांच्या मधून सीमा पार जाईल. हा येणारा संघर्षमय चौकार. 7 धावा. क्षेत्ररक्षक होते ते क्षेत्ररक्षक राहुल होते. राहुल कडनं झाले मिस फील्ड. आणि बघायचं इथून आता धावा येतील का. मात्र हा चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. राहुल एक चांगला फलंदाज सुद्धा आहे. अटली बडवली संघात थोडीशी मिसफील्ड जरूर त्याच्याकडनं झाली. आणि क्रिकेट या खेळामध्ये रोशन चुका या होत असतात, पण त्या चुका तुम्हाला सुधारायच्या आहेत. काय चेंडू बघा, पडल्यानंतर किती आतमध्ये आला चेंडू. खूप वेगाने आला. खूप वेगवान चेंडू होता. एखादं स्टेशन सोडल्यानंतर ज्या प्रकारे ट्रेन वेगाने पुढे जाते त्याच पद्धतीचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. हा चेंडू तुम्ही पाहतायत. 2 धावा ऍड होतील अजून. एक शॉर्ट रन आहे. अचूक लक्ष बघा पंचांचं. बॅट कुठे तुम्ही ग्राउंडिंग केली हे महत्वाचं आहे. फॉपिंग मध्ये बॅट ग्राउंडिंग करणं खूप गरजेचं आहे. ती ग्राउंडिंग झाली नाही. नाही ऑफिशियल पंच आपण पाहतो त्यावेळी निर्णय तुम्हाला योग्य पाहायला मिळतोय. 8 धावा झाल्यात. हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि तो फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून. फ्लॅटेड स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. षटकार. चौदा धावा झाल्यात. फ्लॅट षटकार तुम्हाला पाहायला मिळतो. अशी फटके आपण इंटरनॅशनल बघा. रोशन अँड्री सायमंड जो ऑस्ट्रेलियाचा खेळाडू होता त्याच्या बॅटमधून असे षटकार आपण भरपूर वेळा पाहिले. फ्लॅट स्ट्रोक. हा चेंडू पाहावं लागेल. लेफ्ट बाहेर जाणार चेंडू पंच वाईट चुकून करतायत. 15 धावा धावपल कधी झाल्यात या षटकात. आता मात्र धावा येत आहेत संदेशच्या. उमेश इथे मात्र 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकांची धावसंख्या आपण पाहिली तर 5 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा. घनसोली संघ प्रथम फलंदाजी करत असताना टॉससाठी यायचे प्रांजल 11 दापोडे आणि त्यांच्या विरुद्ध यज्ञेश विवेक 11 वसार. दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना असेल की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचंय. डीजे
अनंत चव्हाण उर्फ डॉलर यांचे आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आमचे मित्र श्रीकांत भोईर यांचे खूप जवळचे मित्र आहे. श्रीकांत भोईर असतील, अनंत चव्हाण असतील, शाहिद शेख असतील. आताच काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर शाहिद शेख जो आंबिवलीचा खेळाडू आहे ज्याने शतक सुद्धा ठोकलं होतं. 133 धावांची एक मॅरेथॉन इनिंग आपण पाहिली होती शाहिदच्या बॅटमधून. याच टिटवाळा विभागातील तो खेळाडू आहे. तर गोलंदाजीसाठी सज्ज ते गोलंदाज गौतम येत आहेत. 3 षटकात 5 गडी बाद 15 अशी धावसंख्या. तर टॉससाठी यायचे दापोडे आणि वसार. 4 ओव्हरची मॅच असल्यानंतर त्यामुळे थोडीशी घाई करा कॅप्टन. दुसरी धाव इथे खात्यात ठेवू शकते, मात्र दुसरी धाव इथे बेगाने पूर्ण केली ते. आणि घनसोली संघाची धावसंख्या होती ती 5 गडी बाद 17 धावा धावफलकावरती. आशिषला 2 धावा मिळत आहेत. नोट सेकंडला उमेश आहेत. बघा उमेशला स्ट्राईक किती मिळते. उमेश एक चांगला फलंदाज, ज्या पद्धतीने त्याच्या बॅटमधनं फटके येत आहेत. गौतम राईट मोर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहताय, सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने आणि फटक्याचे जणू काय चटके लागले क्षेत्ररक्षकाला. चेंडू जाईल सीमा पार, चौकार. तो फाईट करू शकतात या मॅच मध्ये. गौतम राईट मोर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहताय बॅटच्या बरोबर रडार मध्ये येतोय. चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडं, षटकार. आशिषच्या बॅटमधून षटकार येतोय. उमेशच्या बॅटमधून सुद्धा एक षटकार, एक चौकार आला होता. आशिषच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार, एक षटकार येतोय. धावा आता आपण पाहिलं तर 27 धावा झाल्यात चौथं षटक मार्गच असताना. अजून एक चांगला फटका. आशिष ऑन फायर. चेंडू जाईल बरोबर स्क्रीनच्या वरून सीमा पलीकडं, बॅक टू बॅक दुसरा षटकार. दोन षटकांतर जुना आहे, लक्षात घ्या. फक्त पहिल्या मॅच साठी नवीन चेंडू होता. 33 धावा झाल्यात आणि आता मात्र गौतम या गोलंदाजावरती हल्ला चढवतोय. 18 धावा गौतमने आतापर्यंत खर्च केल्यात. टॉस साठी यायचे प्रांजल 11, वीर तानाजी दापोडे आणि यज्ञेश विवेक 11. अर्थातच गावदेवी वसार या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. प्रितेश आपलं कॅप्टन पाठवायचं, कारण की मॅच 4 ओव्हरची असल्यानंतर. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने आपण पाहिले तर 4 षटकांचे असतील. तुम्ही थोडीशी घाई करा. दापोडे टीमच्या कॅप्टनला विनंती असेल या आपण, आणि त्यांना फाईट करेल तो यज्ञेश विवेक 11 वसार. ते 30 धावा झाल्यात. गौतमचं षटक थोडंसं महागडं. हा चेंडू चांगला होता, मात्र तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकदा वेगाने पुढे गेले ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. पिक्की खूप चांगली केली होती. पंच
सांगतात की तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय मुन्ना पठाण सरांनी. सुभाष सर, मुन्ना पठाण सरांच्या इकडे थर्ड अंपायर घेतले ना. दोन्ही साईडला चेक करायचे. चला दापोडी संघाचे संघनायक या. वसार संघाचे संघनायक वसार संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. चला प्रांजल 11 वीर तानाजी दापोडे संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या, जास्त विलंब करू नका. दिनेश, प्रितेश, राजन दोन्ही साईडला नोट आउट आहे. 2 धावा ऍड होतील. धावा झाल्यात 35 धावा तुम्हाला धापल कधी पाहायला येते. मी मगाशीच उल्लेख केला की नवी मुंबई विभागातील एक चांगला संघ घनसोली, त्यामुळे मॅच रंगतदार जरूर होईल. कारण 35 धावा झाल्यात. इथून अजूनही चौथं षटक मध्ये एक चेंडू बाकी आहे, त्यानंतर अजून एक षटक, त्यामुळे 50+ धावा होऊ शकतात. हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर होता, मात्र काय फटका सजवलाय. टायमिंग किती चांगलं आहे बघा. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या वरून सीमा पलीकडं. मागड षटक तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज गौतमचा हा षटकार. आणि आता उमेश स्ट्राईक एंडला आलेत कारण 4 षटकात 41 धावा झाल्या. एका षटकात एकच धाव होती. 2 षटका अखेर आपण पाहिलं तर 3 धावा होत्या आणि धावा आता झाल्यात त्या 41. म्हणजे बॅटिंग लाईनअप किती स्ट्रॉंग आहे घनसोली संघाची. ही ताकद आहे नवी मुंबईची आणि ते सिद्ध करत असताना आपण पाहतोय उमेश आणि आशिष ही जोडी तुम्हाला पाहायला मिळतोय. नवी मुंबई विभागामध्ये सुद्धा भरपूर टेनिस बॉलच्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत असतात. रेग्युलर 40+. आशिषने 26 धावा केल्यात वैयक्तिक. पुढची मॅच असेल ती प्रांजल 11 वीर तानाजी दापोडे विरुद्ध यज्ञेश विवेक 11 गावदेवी वसार. आता कोणत्याही फलंदाजी घनसोली संघाच्या फलंदाजी षटकार मारला तर 100 रुपये. संजय यादव कडनं आणि ते 100 रुपयाचं पारितोषिक मिळालंय फलंदाज उमेशला. चेंडू जाईल सीमा पलीकडं षटकार. आणि आता धावा झाल्या 47. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि उमेश आणि आशिषला थांबवणं आता थोडंसं कठीण झालंय त्या अटाली वडवली संघाला. धावा आणि फक्त धावा येत आहेत. 6 चेंडू 6 षटकार मारले. एक वेगळं पारितोषिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. भगवान मार्के साहेबांकडे एक मेंढा दिला जाईल. जो खेळाडू 6 चेंडू 6 षटकार मारेल त्या खेळाडूला. बघायचा तो खेळाडू कोणता असेल. आणि जर 6 चेंडू 6 षटकार 4 दिवसात झालं नाही मात्र त्यानंतर हा बकरा आपण पाहिलं तर आई एकविरा एंटरप्राइजेस गुरुलीपाडा या संघाला दिला जाईल. आणि इथे थोडीशी घाई दाखवली मध्ये इथेही झाली चूक. जरूर डॉट चेंडूची समाप्ती होईल मात्र धावचीची संधी होती ती गमावली. नक्कीच आयोजकांना एकविरा ट्रिप आहे. जर कोणत्या फलंदाजी 6 चेंडू 6 षटकार मारले नाही तर हा काय फटका आहे. चेंडू जाईल सीमा पार वेगाने चौकार. 50 कंप्लीट. 51 धावा कधी तुम्हाला पाहायला मिळतात त्या गावदेवी घनसोली संघाच्या.
शेवटचं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज अविनाश राईटम ओव्हर द विकेट. हा चेंडू सुरेख चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. डॉट बॉल. 51 धावा झाल्यात. यानंतर टॉस सुद्धा केला जाईल वसार विरुद्ध दापोडे. यातून विजेता संघ आपण पाहिला तर तिसगाव या संघावर फाईट करेल दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्यामध्ये. यापुढील सर्व सामने 4 षटकांचे असेल याची नोंद घ्या. 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील आणि हा चेंडू तुम्ही पाहतायत मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडं षटकार. सत्तावन्न धावा झाल्यात बघा. या 2 षटकात धावा होत्या फक्त 3 आणि आता धावा झाल्या 57. काय फलंदाजी केली उमेश आणि आशिषने. घनसोली संघ तुम्ही पाहतायत. एवढ्या लांबचं दूरचं अंतर आम्ही कापून इथे का दाखल झालं हे सांगत असताना हा चेंडू तुम्ही पाहतायत. चेसिंग कंपल्सरी आहे आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होईल कारण विकेट टॉसला महत्व नाहीये. आता धावा झाल्यात त्या 58 आणि 59 धावांचं लक्ष त्या अट्टाली वडवली संघासमोर. लक्ष आपण पाहतोय मोठं आहे मात्र अशक्य नाहीये. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये आणि तिथे टॉस करूया. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना प्रांजल 11 दापोडे विरुद्ध यज्ञेश विवेक 11 वसार या संघामध्ये. रितेश पाटीलच्या माहितीसाठी सामना 4 षटकांचा असेल. थँक्यू. तर सन्माननीय संजय यादव साहेबांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण हा टॉस करायचा आहे. संजय यादव साहेबांना विनंती असेल आपण या आणि आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. दापोडे आणि वसार या 2 संघांमध्ये या पुढील सर्व सामने हे 4 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. टॉस जिंकलाय तो म्हणजेच दापोडे या टीमने. प्रितेश प्रथम निर्णय काय असेल? तर शुभेच्छा असतील दोन्ही संघांना या सामन्यासाठी. टॉस बॉक्स मधून माहिती टॉस जिंकलेला आहे तो म्हणजेच प्रांजल 11 वीर तानाजी दापोडे या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. सामना 4 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. किरण शेठ पाटील साहेबांचा संघ आपण पाहू शकाल. दापोडे संघ आणि त्यांच्या समोर असेल मलंगड विभागातील आपण पाहू शकाल या वसार संघ. सवारी शिवाजी चौक रोमांचकारी अद्भुत सोहळ्यामध्ये दुपारच्या सत्रामध्ये मनपूर्वक सहर्ष असं हार्दिक हार्दिक स्वागत. चला क्षेत्ररक्षण लावायचं आहे घनसोली संघ.
59 धावा काढायच्यात. जय नारायण देव क्रिकेट संघ वडवली टीमला. आपण जर बघितलं तर 2 षटकांमध्ये फक्त 3 धावा घनसोली संघाने काढल्या होत्या. नितीन सरांनी नक्कीच मागील सामन्यामध्ये उल्लेख केला की 3 धावा फक्त. त्याच्यानंतर काय बॅटिंग केली उमेशने, जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. आणि 58 धावांचं एक मोठं लक्ष, 59 धावांचं लक्ष मात्र वडवली टीम पुढे ठेवलेलं आहे. तर हे होतील का 59 धावा, असं सुद्धा मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामध्ये. काय 59 धावा हा घनसोली संघ मात्र रोकेल, याचं उत्तर नक्कीच आपल्याला काही क्षणामध्ये मिळेल. 24 बॉल आणि 59 धावा मात्र वडवली टीमला इथे काढायच्या. आणि त्या धावांचा पाठलाग करताना 2 सलामीचे फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय जात असताना अल्पेश, राहुल आणि अजय. चला क्षेत्ररक्षण लावायचं आहे घनसोली संघ. पहिला गोलंदाज असेल विजय भोईर. पिवनच्या षटकामध्ये मात्र इन्व्हाइट केलं जातोय. बघा पंच आम्हाला काहीतरी सांगतो की आयोजक आपण जायचं आहे. नक्कीच पंचांशी चर्चा करायची आयोजकांशी. नितीश मेहर आमचे जातात मैदानावरती, काहीतरी पंच आम्हाला कळवतात. पंच आमच्याशी चर्चा करताना सुभाष पाटील सर, खूप चांगली पंचगिरी आजपर्यंत त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. त्यांच्या सोबत आहेत मुन्ना पठाण, मॅन फ्रॉम शहापूर. त्याचप्रमाणे निंबवलीचे उमेश खैनी सर, सातत्याने त्यांच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी पंचांची आपल्याला पाहायला मिळतोय. बघा या स्पर्धेची ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. नक्कीच पंचांचा निर्णय झालेला आहे. आयोजकांशी काहीतरी चर्चा केली, नितीश मेहर आम्हाला नक्कीच सांगतील. तर बघा सामना चालू करायचा आहे. 59 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे वडवली टीम पुढे. दोन सलामीवीर मैदानावरती अजय आणि राहुल भंडारी. तर गोलंदाज असेल विजय भोईर. तो मात्र 53 वर्षाचा खेळाडू आहे. आम्ही समालोचन कक्षामध्ये नक्कीच आमचा 12वा प्रतिनिधी आहे त्या संघाचा, आम्ही चर्चा केली की 53 वर्षाचा हा खेळाडू तर आपण बघितलं तर नक्कीच एक त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे, त्याच्याकडनं आपल्याला तशी गोलंदाजी पाहायला मिळेल. पिवनच्या षटकामध्ये मात्र पहिला षटक घेऊन येत आहे राईट अमर द विकेटने टिटवाला एंडकडनं. गेम ऑन झाल्याचा इशारा पंच देतात आम्हाला. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. पहिलाच बॉल इथे मात्र कट केलेला आहे. अजयने पाहायचं एक धाव पूर्ण. तिथे मात्र थोडेसे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले शॉर्ट पॉइंटला आणि 2 धावेत रूपांतर मिळाले. ते वडवली टीमची ते मात्र अकाउंट ओपन केलं जातोय अजयच्या माध्यमातून. विजय भोईर आहे एक चांगला अनुभवी गोलंदाज आणि त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे. छोटासा रनअप आपल्याला पाहायला मिळतो या घनसोली संघाच्या माध्यमातून. पुढचा बॉल रिव्हर्स अटेंड. काय फटकाय, आधीच फटका सजवला होता अजयने आणि पायाचा आहे पंचांचा काय सिग्नल येतोय सीमारेषा पलीकडे दर्जेदार षटकार. डीजे मनीष जॉईन झालेले आहेत दुपारच्या सत्रामध्ये, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगले आमच्या आवाजाची काळजी घेत असतात सातत्याने. या स्पर्धेमध्ये सकाळपासून आपण बघितलं तर
त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करूया स्पर्धेच्या माध्यमातून. एक षटकार येतोय, खूप चांगला फटका होता अजयचा. पुढचा बॉल राऊंड द विकेट केल्याचा होता, तेवढा सन्मान दिला चेंडूला अजयने. त्याच्याकडे माहिती आहे कारण का खेळपट्टीवरती टिकून राहणं खूप गरजेचं आहे आणि तेवढंच अंदर क्षेत्रक्षण मात्र घनसोली टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या टोटल झालेल्या आहे स्कोरबोर्ड वरती ती दुहेरी अंकामध्ये 10 धावा स्कोरबोर्ड वरती लावले जातात. राहुल भंडारी आणि अजयची जोडी. पहिला फटका खूप चांगला होता, आधीच इरादा केला होता अजयने कुठल्या प्रकारचा मात्र फटका केला आणि तो फटका मात्र सजवून ठेवला नाही. षटकारच्या साहाय्याने मात्र तो फटका खेळून काढलेला आहे. पुढचा बॉल स्लोवर गतीचा होता, चेंज ऑफ स्पेस गतीमध्ये परिवर्तन कार्पेटच्या साहाय्याने जातोय. चेंडू वर वेगाने येतो क्षेत्रक्षण, तोपर्यंत 2 धावा मिळतील या वडवली टीमला. 59 धावा काढायच्या, त्यावेळेस मात्र आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग मात्र अजयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर विचार केला तर 404 चेंडूंचा सामना करतोय अजय आणि धावा झालेल्या आहेत स्कोरबोर्डवरती त्या म्हणजे 12. दुपारचं सत्र आहे, गरम वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. 4 षटकांचा सामना. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मात्र बॅटवर नीटचा आलेला नाही. चेंडू डायरेक्टची संभावना होती बायच्या रूपाने. पंचांचा इशारा येतोय, बायच्या रूपाने मात्र 1 धाव मिळेल वडवली टीमला. खूप चांगला खेळ आतापर्यंत प्रत्येक संघाने दाखवलेला आहे. पहिल्या फेरीतली अंतिम लढत मात्र आपल्याला पाहायला मिळतं आजच्या दिवसातील. त्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. दुसऱ्या फेरीतला पहिली मॅच असेल प्रांजल 11 वीर तानाजी दापोडे विरुद्ध यज्ञेश विवेक 11 वसर. दापोडे संघ किरण पाटील यांचा संघ अँड फ्रॉम मोहिली चे उद्योजक आहेत. क्रिकेटवरती असलेलं त्यांचं अपाट प्रेम आणि हा चेंडू पाहायचा आहे. खूप चांगला फटका आहे. राहुल भंडारीच्या बॅट मधून येणारा अजून एक संघर्षमय चौकार. बिनबाद 17. पहिल्या षटकाचा P1च्या षटकामध्ये विजय भोईरने 17 धावा खर्च केल्या. तर जर विचार केला तर 24 बॉल आणि 42 धावांची गरज असेल ती वडवली टीमला जिंकण्यासाठी. उमेश येते गोलंदाजीवर. बॅटिंग काय केली होती उमेशने, मात्र गोलंदाजी सुद्धा तशा प्रकारचे मात्र करावं लागेल. तर पहिल्या P1च्या षटकामध्ये थोडंसं मागं ठरलंय गोलंदाज विजय बोरकर. त्याच्यावरती खूप विश्वास होता, संघनायकाने विश्वास ठेवल्याने ते विश्वासाला मात्र तशा प्रकारे गोलंदाजी विजय भोईरने केले नाही. P1च्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या आहेत विजय भोईरने. आता मात्र दुसऱ्या P2च्या षटकामध्ये मात्र इन्व्हाइट केलं जातोय खडवले एनकडनं गोलंदाज उमेशला. उमेश मात्र येतोय. पहिला बॉल राऊंड द विकेटने. पहिलाच बॉल इथं मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. फटका खूप चांगला आहे, सजवलेला क्षेत्ररक्षक येतोय खूप वेगाने पायाचा शेवटच्या क्षणाला, परंतु चेंडूला अडवला जातोय सीमारेषेच्या आतमध्ये. तोपर्यंत मिळतील वडवली टीमला 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट मात्र पाहायला मिळाले राहुल भंडारेची. तर परंतु 1 धाव नक्कीच वाचवण्यात यश मिळालेलं आहे. घनसोली टीमच्या या क्षेत्ररक्षकाला तारीफ करावं लागेल त्याची सुद्धा. फटका खूप चांगला होता, मात्र 3 धावा मिळाल्या आहेत वडवली टीमला. धावसंख्या झालेली आहे टोटल स्कोर बोर्ड वरती त्या 20. पहिल्याच बॉल वरती 3 धावा मिळाल्या आहेत. पुढचा बॉल पुलर लेनचा होता, गॅप शॉट सिलेक्शन. खूप चांगला फटका आहे राहुल भंडारीच्या बॅट मधून. अजून एक संघर्षमय चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा.
फटकाच खूप चांगला होता राहुलचा. तर तिथे बघितलं तर लॉंगअपला कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र सज्ज नव्हता आणि त्या प्रकारे मात्र बॅटिंग गॅप शॉट सिलेक्शन शोधला. अगदीच इरादा केला होता राहुलने आणि तशा प्रकारची मात्र बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 4 धावा मिळाल्या वडवली टीमला. धावसंख्या झालेल्या धावफलकावरती 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. पहिल्या बॉलवरती उमेश म्हात्रेच्या मात्र 3 धावा, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती 4 धावा पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल शॉर्ट पिच चेंडू होता पॉइंटच्या दिशेने, काय जेल पकडलाय, पहिला गडी बाद होतोय. जय नारायण देव क्रिकेट क्लब वडवली टीमचा राहुल भंडारी बॅक टू द पविलियन. उमेश म्हात्रेच्या माध्यमातून ज्यावेळेस मात्र पहिल्या बॉलवरती 3 धावा, दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि तिसऱ्या बॉलवरती मात्र विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. राहुल भंडारीला मात्र पविलियनचा रास्ता दाखवला. ज्याप्रमाणे जालं रचलं होतं पॉइंटच्या दिशेने, आपण बघितलं क्षेत्ररक्षक होता किशोर, खूप चांगला झेल तिथं मात्र टिपलाय किशोरच्या माध्यमातून आणि पहिला गडी बाद होतोय तो वडवली टीमचा. पुढचा बॉल राऊंड द विकेटने, खूप चांगली लाईन आहे ते मात्र उमेशची. आता मात्र गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ स्पेस, प्रत्येक बॉल वरती मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं जातंय उमेश म्हात्रेच्या माध्यमातून. उमेशला माहित आहे पहिल्या P1च्या षटकामध्ये मात्र 17 धावा आले होते, त्यावेळेस मात्र दुसऱ्या P2च्या षटकामध्ये मला काहीतरी मात्र करून दाखवावं लागेल आणि त्या मार्गाने मात्र गोलंदाजी केली जाते उमेश म्हात्रेच्या माध्यमातून. पुढचा बॉल इथं मात्र रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता, काय बॉलिंग आहे इथे मात्र. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल मात्र पाहायला मिळतोय या गोलंदाजीच्या माध्यमातून. धावा मात्र आता जर बघितल्या तर धाव फलकावरती टोटल लावली जाते वडवली टीमची ती 24 एक गड्याच्या मोबदल्यात. सचिन शेलार आमच्या सोबत इथे मात्र जोडलेले आहेत गुणलेखिकेच्या भूमिकेमध्ये आणि इथे मात्र अजून एक विकेटचं पतन होतंय. अविनाशला मागे परतावं लागेल, गोल्डन टचचा शिकार, अजून एक गडी बाद होतोय वडवली टीमचा. होती त्या 24 पहिल्या P1च्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा खर्च केलेल्या आहेत उमेश म्हात्रेने. असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये सहजासहजी मात्र वडवली संघ हा जिंकेल, परंतु त्याच्यानंतर काय गोलंदाजी केले उमेश म्हात्रेने मात्र प्रभावित केले पूर्णपणे. इथे मात्र वडवली टीमच्या फलंदाजांना मात्र जखडून ठेवलेले आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या टोटल लावली जाते धाव फलकावरती ती 24. ड्रिंक ब्रेक मात्र मैदानावरती जाताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तोपर्यंत ऐकूया डीजे मनीष यांच्या माध्यमातून एक
59 धावा काढायच्या, त्यावेळेस मात्र आतापर्यंत धावा झालेल्या आहेत स्कोरबोर्डवरती त्या 24. येणारे 18 बॉल्स आणि जिंकण्यासाठी मात्र 35 धावांची गरज असेल वडवली टीमला. मात्र अजूनपर्यंत अजय खेळपट्टीवरती आहे आणि अजयला टिकून राहणे खूप गरजेचं असेल आपल्या संघासाठी. गोलंदाज येतोय नवीन तिसऱ्या षटकासाठी, मात्र किशोरला इन्व्हाइट केलं जातोय. किशोरने पॉईंटच्या दिशेने काय झेल पकडलाय राहुल भंडारीचा, आणि तो एक महत्वाचा विकेट मात्र तिथं टिपला जातो. त्याच किशोरला मात्र इथे इन्व्हाइट केलं जातोय थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस साठी. टिटवाला इनकडनं मात्र गोलंदाजी करावं लागेल. स्ट्राईकला असेल फलंदाज अजय. अजयच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पहिला बॉल राऊंड द विकेटने, शॉर्ट पिच बॉल होता. इथं मात्र टॅप करण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक खूप वेगाने जातोय बॉलवरती, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मात्र आपल्याला पाहायला मिळतं. फक्त ताल्यांचा गजर ते फिल्डिंग साठी मात्र आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगली फिल्डिंग तिथे आपण बघितले तर क्षेत्ररक्षक होता विशाल. जर घनसोली संघ टीमचा जर विचार केला तर सुरुवातीला 2 षटकामध्ये फक्त 3 धावा होत्या, आणि काय बॅकफुटला संघ आपण बघितला तर घनसोली संघ पूर्णपणे बॅकफुटला गेला होता. त्याच्यानंतर उमेश म्हात्रेने काय बॅटिंग केली आणि गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र प्रभावित केलेला आहे. इथे मात्र फटका फसलाय, यष्टीरक्षक स्वतः येतोय चेंडू खाली, आणि एक बिग विकेट इथे मात्र मिळेल. तो घनसोली टीमला फलंदाज बाद होईल. बॉलिंग खूप चांगली केली जाते लाईन वरती, आणि अचूक टप्प्यावरती मात्र गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय किशोरच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती एक धाव, दुसऱ्या बॉलवरती मात्र विकेट, आणि तिसरा बॉल इथे मात्र डॉट पाहायला मिळालाय. आतापर्यंत जर बघितलं तर फक्त फलंदाजांवरती प्रेशर, आपल्याला वडवली टीमच्या फलंदाजांवरती प्रेशर मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कमबॅक करण्याचं काम मात्र वारंवार केला जाते किशोरच्या माध्यमातून. काय बॉलिंग केली जाते. किशोरचा आतापर्यंत खूप चांगला परफॉर्मन्स या सामन्यामध्ये राहिलेला आहे. 59 धावा काढायच्या होत्या, त्यावेळेस मात्र 2 षटकांचा जर विचार केला तर 24 धावा होत्या. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च करतो तो किशोर गोलंदाज. राऊंड द विकेटने इथे मात्र पाहायचं आहे, एक धाव तर नक्कीच मिळालंय. बॅटला ब्रश झाला होता चेंडू, आणि एक धाव मिळेल ती वडवली टीमला. कुठेतरी शांत क्रिकेट मात्र दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर सुरुवात बघितली तर अजयने खूप चांगली करून दिली होती. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालंय. अजूनपर्यंत खेळपट्टीवरती अजय असेल तोपर्यंत नक्कीच धोक्याची घंटा असेल ती घनसोली टीमला, आपण जर विचार केला तर. बॉल इथे मात्र आत आणण्याचं काम वारंवार केलं जाते किशोरच्या माध्यमातून. फक्त स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, दुसरी धावीची मागणी पाहायचं इथे. खूप वेगाने इथे मात्र 2 धावा घेतलेल्या आहेत वडवली टीमच्या फलंदाजांनी, आणि 3 षटकांचा वाजवी खेळ अखेरीस मैदानावरती समाप्त झाले. धावा झालेल्या आहेत 10 फलकावरती, त्या स्कोरवरती त्या 28 गडी बाद झालेल्या आहेत 3 कमांडीचे.
12 बॉल आणि 31 धावांची गरज असेल वडवली टीमला जिंकण्यासाठी. मात्र आता धावा झालेत किती याला महत्व नाही, परंतु धावा पाहिजेत किती हे खूप महत्वाचं असेल आता. आणि प्रत्येक बॉल हा खूप महत्वाचा असेल तो म्हणजेच घनसोली टीमसाठी, आणि प्रत्येक धाव ही खूप महत्वाची असेल ती म्हणजेच वडवली टीमसाठी. तर रोमांचकारी मुकाबला मात्र या दोन संघांमध्ये आपल्याला संघर्ष मात्र सातत्याने पाहायला मिळेल, या बाबतीत काही शंकाच नाही. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोरबोर्डवरती त्या 28. 59 धावा काढायच्यात, अजूनही 31 धावांची गरज आहे. बघा जरा फास्ट केल्याचं आहे घनसोली संघ. प्रत्येक बॉलवर आपण टीम मीटिंग घेऊ नका, पंच सुद्धा सातत्याने आपल्याला ताकद देत आहेत. गोलंदाज आहे उमेश म्हात्रे. पहिलाच बॉल इथे मात्र खूप वेगाने रिलीज केलाय चेंडूला, आणि खूप चांगली बॉलिंग मात्र उमेश म्हात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईकला आहे फलंदाज आपण जर बघितलं तर अजय, नॉन स्ट्राईकिंगला केतन. पहिलाच बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळालं. दुसरं षटक उमेश म्हात्रेने हाताळलं होतं. फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 गडी बाद केला. त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे संघनायकाने. पुढचा बॉल इथे मात्र पंचांकडे अपील केली जाते लेग बिफोरची, परंतु खूप चांगला निर्णय तिथे पाहायला मिळाला. 1च धाव मिळेल वडवली टीमला. खूप चांगला मॅच मात्र प्रेक्षकांच्या भेटीला शेवटच्या क्षणापर्यंत मात्र सहजासहजी हा वडवली टीम सुद्धा हा सामना मात्र हार मानायला तयार नाही. आणि घनसोली संघ सुद्धा खूप चांगला खेळ आतापर्यंत आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. असं वाटलं होतं की घनसोली संघ हा 25 ते 30 धावांपर्यंत 5 षटकांमध्ये मात्र मजल मारू शकाल, परंतु त्याच्यानंतर काय उमेश म्हात्रेने बॅटिंग केली, पूर्णपणे प्रभावित केलंय प्रत्येक प्रेक्षकांना. ज्या प्रकारे फलंदाजी केली उमेश म्हात्रेने, खूप चांगली आपल्याला बॅटिंग पाहायला मिळाली. 1च धाव तर मात्र वडवली टीमला मिळेल बाईकच्या रूपाने. धावा झालेल्या आहेत स्कोरबोर्डवरती त्या 30. अजूनही 29 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक असतील 9 बॉल मध्ये 29 धावा इथे मात्र काढायच्या आहेत त्या वडवली टीमला. स्ट्राईकला असेल फलंदाज तो अजय. बॉल इथे मात्र लिडिंग एज लागले तो 161 वरतून, मात्र तेवढे चांगले क्षेत्रक्षण शॉट थर्डमॅनला आपण बघितलं तर खूप चांगली त्या मात्र फिल्डिंग केली जातोय. आणि 3 धावा नक्कीच वाचवण्यात यश मिळालेलं आहे. नक्कीच त्या क्षेत्ररक्षकाची मात्र तारीफ करताना सर्व खेळाडू. विशाल मडवी आहेत शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने, आणि खूप चांगली फिल्डिंग मात्र त्याच्या माध्यमातून 3 धावा नक्कीच वाचवण्यात त्याला यश मिळालेलं आहे. मात्र अजय वरती सुद्धा खूप जबाबदारी असेल, तर मग बॉल मात्र खूप कमी आहेत, धावा मात्र जास्त काढायच्या आहेत वडवली टीमला. इथे मात्र स्लॉगिंग ओव्हर मध्ये घेतला होता चेंडूला क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला, पर्यंत 1च धाव मिळेल वडवली टीमला. आता मात्र नित्यंत असेल ते मोठे फटक्यांची, तर या षटकामध्ये जर विचार केला तर आतापर्यंत जर बघितला तर फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत त्या उमेश म्हात्रेने. काय बॉलिंग केलेलं आहे. दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा खर्च केलेल्या होत्या, आणि या षटकामध्ये जर विचार केला तर अजूनही काही बॉल शिल्लक आहेत, आणि 4 धावा मात्र खर्च करतोय उमेश म्हात्रे. शेवटचा बॉल इथे मात्र स्लॉट मध्ये घेतलाय. काय फटकाय, पायचा चेंडू जाईल मिड विकेटच्या डोक्यावरनं. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. शेवटच्या बॉलवरती षटकार येतोय. 6 बॉल आणि 21 धावांची गरज असेल वडवली टीमला इथे मात्र जिंकण्यासाठी. तर अजय जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत मात्र नक्कीच शेवटपर्यंत हार मानू शकत नाही हा वडवली टीम. नक्कीच त्याच्याकडे मात्र तेवढी क्षमता आहे आणि गुणवत्ता आहे. आपण जर बघितलं तर सलामीसाठी आला होता, आणि आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आहे. 4 षटकांचा खेळ इथं मात्र समाप्त झालेला आहे, आणि धावा इथं धाव फलकावरती मात्र लावल्या जातात. आपण जर बघितलं तर 38. तर याच्यानंतर लगेच आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. पहिली मॅच असेल यज्ञेश 11
एक गावदेवी क्रिकेट संघ वसार आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल तो म्हणजेच प्रांजल इलेव्हन वीर तानाजी क्रिकेट संघ दापोडे. दोन्ही संघ मात्र सज्ज राहायचंय. त्याच्यानंतर लगेच आपली बिग फाईट मॅच होणार आहे. शेवटची 6 बॉल आणि 21 धावांची गरज असेल ती म्हणजेच वडोली टीमला जिंकण्यासाठी. अजय अजूनही मैदानावरती आहे. जोपर्यंत अजय असेल तोपर्यंत नक्कीच धोक्याची घंटा इथे मात्र असेल घनसोली टीमला. पाहायचंय कोणत्या गोलंदाजावरती मात्र विश्वास ठेवतोय संघ नायक. आणि या 6 बॉल मध्ये 21 धावा रोकेल का गोलंदाज आपण बघतोय तो अर्जुनला इथे मात्र इन्व्हाइट केलं जातोय. या स्लोगिंगवर षटकामध्ये 6 बॉल आणि 21 धावा मात्र काढावेच लागतील या वडवली टीमला. चेसिंग कंपल्सरी आहे, या स्पर्धेचा नियम आहे. आणि अर्जुनला मात्र या शेवटच्या षटकामध्ये मात्र इन्व्हाइट केलं जातोय. त्याच्यावरती मात्र की विश्वास ठेवलेला आहे संघ नायकाने आणि त्या विश्वासाला साकारून तशा प्रकारे मात्र गोलंदाजी करावी लागेल ते अर्जुनला. पहिला बॉल राऊंड द विकेट. पहिलाच बॉल अतिशय खूप चांगली लाईन आहे. पाहायचं ते डायरेक्ट हिट झालेला आहे आणि पंचांचा बॉट आकाशामध्ये. फलंदाज बाद. बिग विकेट. सोबत मात्र असेल कल्पेश जाते मैदानावरती स्ट्राईक एंडला. पहिल्याच बॉलवरती मात्र विकेट. मोठा एक बिग विकेट मात्र धावचीच्या रूपाने मिळालेला आहे अर्जुनला. आणि 5 बॉल आणि 21 धावा मात्र काढायच्या आहेत. सामना मध्ये मात्र आपल्याला संघर्ष आणि रोमांच पाहायला मिळाला आहे दोन्ही संघांमध्ये. या बाबतीत काही संघर्ष. अजय आतापर्यंत जर 11 बॉल मध्ये 25 धावांवरती खेळतोय. नक्कीच त्याच्यावरती सुद्धा खूप जबाबदारी असेल या सामन्याची. शेवटपर्यंत हा सामना मात्र या सामन्यामध्ये संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल या बाबतीत काही शंकाच नाही. पुढचा बॉल राऊंड द विकेटने. बॉलर लेनचा बॉल होता परंतु लाईन खूप चांगली होती. खाली ठेवण्याचं काम वारंवार केलं जातोय. तिथे खराब क्षेत्ररक्षण परंतु स्ट्राईक हे अजयकडे असणं खूप गरजेचं असेल ते वडवली टीमसाठी. अजयने सांगितलं का अजय जर विचार केला तर सलामीसाठी आला होता आणि 11 बॉल मध्ये 25 धावांवरती मात्र बॅटिंग करतोय आणि जास्तीत जास्त मात्र स्ट्राईक अजयकडे असणं हे खूप गरजेचं असेल वडवली टीमला. मात्र तेवढ्या चतुराईने मात्र गोलंदाजी अर्जुनच्या माध्यमातून केली जाते. 2 चेंडू आतापर्यंत स्पेस केल्या कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मात्र फलंदाजांना खेळू देत नाही. मात्र बॉल असतील शिल्लक 4 आणि धावा काढायच्या आहेत त्या म्हणजेच 20. तर षटकारांचा विचार केला तर 3 षटकार इथे मात्र अजयला मारावेच लागतात. तेवढी मात्र क्षमता आहे. आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. बॉल लाईन खूप चांगली आहे. इथे मात्र डायरेक्ट हिट आणि यष्ट उद्ध्वस्त केले जातात. क्लीन बॉल. अजयची खेळी संपुष्टात. अजून एक बिग विकेट वडवली टीमला. सामना पूर्णपणे मात्र घनसोली टीमकडे झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय बॉलिंग केलेलं आहे अर्जुनने. 3 चेंडू आतापर्यंत अचूक टप्प्यावरती मात्र स्विंग केलेले आहेत. अशा प्रकारची ज्यावेळेस मात्र गोलंदाजीची गरज आहे त्यावेळेस मात्र खूप चांगली गोलंदाजी अर्जुनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. 3 बॉल आणि 20 धावा काढायच्या ते वडवली टीमला इथे मात्र जिंकण्यासाठी. नवीन फलंदाज अभिजित मैदानावरती मात्र दाखल झालेला आहे. एनेट नंबर 7.
अल्पेश आहे, माफ करा, फलंदाज अल्पेश जातोय मैदानावरती. एकच धाव. तर सामना पूर्णपणे मात्र घनसोली टीमच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहतो. शांत क्रिकेट औपचारिकता मात्र या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल आणि धावा काढायच्यात ते म्हणजे 19. आपण जर विचार केला तर वडवली टीमचा त्यावेळी सुरुवात खूप चांगली केली होती अजयने. पहिल्या P1च्या षटकामध्ये 17 धावा इथे मात्र वडवली टीमने कुठून काढल्या. असं वाटलं होतं की सामना हा लवकर संपेल वडवली टीम, परंतु कुठेतरी मात्र थांबवण्याचं काम इथे मात्र घनसोली टीमच्या या गोलंदाज उमेश म्हात्रेने केलंय. ते मात्र वाईट चेंडू येतोय. पंचांच्या माध्यमातून स्क्वेअर चेंडू मात्र घोषित केला जातोय. अतिरिक्त 1 धाव. पुढचा बॉल इथे मात्र शॉर्ट टर्मॅनला खूप चांगली तिथे फिल्डिंग केली जाते. शेवटचा बॉल असेल या इनिंग्स मधला. शेवटच्या बॉल 1 चेंडू मध्ये मात्र 18 धावा काढायच्या, परंतु किती धावाने मात्र पराभूत होते हे मात्र आपल्याला पाहायचं आहे वडवली टीम. शेवटचा बॉल आणि इथे पाहायचं मात्र खूप चांगली फिल्डिंग तिथे आणि 18 धावांनी इथे मात्र सामना जिंकलाय घनसोली संघाने. त्यांचं मनपूर्वक सहर्ष असं हार्दिक हार्दिक स्वागत आणि वडवली टीमचं मनपूर्वक हार्दिक असं कौतुक या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल.